वृंदावन नावाचे एक सुंदर गाव होते. तिथे बाळकृष्ण आपल्या मित्रांसोबत खेळायचा आणि गायी चरायला घेऊन जायचा. पण त्यांच्याजवळच्या यमुना नदीचे पाणी एकदम काळं आणि विषारी झाले होते. गायी आणि गोपाळ मुले नदीचे पाणी पिऊन आजारी पडू लागली. सगळे घाबरले होते. या विषारी पाण्याचे कारण होते नदीच्या खोल डोहात राहणारा एक महाभयंकर नाग, काळिया. कृष्णाला हे बघवले नाही. त्याने आपल्या मित्रांना आणि आई-वडिलांना धीर दिला. घाबरू नका, तो म्हणाला. मी काळियाला धडा शिकवतो. एका दुपारी बाळकृष्ण नदीकाठी गेला. तो धावत जाऊन नदीच्या किनारी असलेल्या एका उंच कंदवृक्षावर चढला आणि धप्पा आवाज करत नदीच्या खोल पाण्यात उडी मारली. काळिया नागाला खूप राग आला. कोण आहे हा छोटा मुलगा जो माझ्या घरात येऊन पाणी ढवळत आहे? त्याने आपले हजारो फणे वर काढले आणि तो कृष्णावर हल्ला करण्यासाठी पुढे सरकला. काळिया नाग मोठ्या तोंडाने कृष्णाला गिळायला धावला. पण कृष्ण तर खूप चपळ होता. तो नागाच्या फण्यावर आणि डोक्यावर आनंदात नाचू लागला. काळियाला खूप वेदना होऊ लागल्या. कृष्णाच्या प्रत्येक पावलात प्रचंड शक्ती होती. नागाने शरणागती पत्करली आणि आपले फणे खाली केले. काळियाची पत्नी आणि नागिणींनी कृष्णाला हात जोडून विनंती केली, हे देवा, आमच्या पतीला माफ करा, त्यांना जीवदान द्या. बाळकृष्णाने काळियाला सांगितले, हे नागराजा, तू वृंदावन सोडून जा आणि समुद्रात निवास कर. लोकांना त्रास देऊ नकोस. काळियाने कृष्णाला वचन दिले आणि आपले विषारी पाणी घेऊन यमुना सोडून गेला. नदीचे पाणी पुन्हा स्वच्छ आणि गोड झाले. वृंदावनात आनंदी आनंद पसरला.